फोन केला मला त्यांनी आणि फोन केला तेव्हा बाळासाहेब मी कुठे होतो माहिती आहे का? मी राहुल गांधी बरोबर त्या आम्हाला अटक करून घेऊन जात होते. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. जे परवा आंदोलन झालं शेवट आधी फोन कर होते. त्या दिवशी मी पोलीस स्टेशनला आम्ही बसलोय, संसद मार्ग पोलीस स्टेशनला, आणि बबन महाराजांचा फोन, पुणेकर बाबांचा फोन, यायलाच पाहिजे म्हटलं. मी म्हटलं आता तर अटकेत आहे मी. आणि मी यासाठी सांगतो की इतकी गोड माणसं या गावात आहेत आणि या कामात आहेत की त्यांचा आग्रह मोडता येत नाही. आणि दुसरं म्हणजे श्रद्धा. माझी सुद्धा श्रद्धा या देवस्थानावर आता बसली. माणसाला ओढून आणतं इथे. फार आज कामात होतो मी आणि येईन की नाही येईन या चिंतेमध्ये असताना मला आज सकाळी परत पुणेकर महाराज बाबाचा फोन, निघालात ना? मी म्हटलं बसा गाडीत, चला आता बघू काय होईल. निघालात ना असं विचारलं. म्हटलं सगळं टाका आता, सकाळी गाडीत बसा आणि चला निघा, आमंत्रण आहे मोठं आपल्याला. देवळात गेलो. बाबा म्हटले मनातली इच्छा मागा. म्हणजे आमच्याकडे काय मागण्यासारखं? सगळं काय मिळालंय आम्हाला, अजून किती मिळवायचं? पाठीमागून बाबांचा आवाज, पक्ष आणि चिन्ह परत मागा. या दोन्ही पाठीमागून बाबांनीच मागितलं, पक्ष आणि चिन्ह आपलं परत मागा, ते येणार. हे असे आमचे पुणेकर बाबा, बबन महाराज, उमाजी महाराज, हे जे प्रेम आहे या महाराष्ट्रातलं हे फार महत्वाचं. राजकारण राहू द्या, राजकारण होतच असतं, पण माझी तक्रार आहे. ती तक्रार अशी आहे, आमच्या बाळासाहेब थोरातांनी शाळा दिल्या, पाणी दिलं, सर्व काही लोकांना दिलं, तरी त्यांना या वेळेला तुम्ही विधानसभेत पाठवलं नाहीत. ही तुमच्यापेक्षा जास्त खंत आमच्यासारख्या लोकांना आहे महाराष्ट्रातल्या. अख्ख्या महाराष्ट्राला जर त्या निवडणुकीनंतर कोणती सगळ्यात मोठी खंत लागली असेल तर बाळासाहेब थोरातांसारखा मोहरा विधानसभेत या वेळेला का गेला नाही? खोटेपणाचा विजय का झाला? असं काय त्यांच्याकडून सेवा राहून गेली की ते विधानसभेत गेले नाही? ती खंत आम्हाला आजही टोचते, सतावते. जेव्हा जेव्हा आम्ही एकत्र बसतो, मग दिल्लीत असेल, महाराष्ट्रात असेल, आम्हाला असं वाटतं की चांगली माणसं जी राजकारणातली आहेत, ज्यांनी सातत्यानं काम केलं या राज्यासाठी, समाजासाठी, त्यांना त्यांचे हक्क, त्यांची संधी मिळायला पाहिजे. बाळासाहेबांनी मगाशी माननीय उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केला, सरकारचा उल्लेख केला. तुम्ही सरकार म्हणतो मी आपण 2.5 वर्ष त्या सरकारने महाराष्ट्राच्या जनतेसाठी काय करायचं बाकी ठेवलं होतं. अगदी करोना काळातलं जरी काम पाहिलं आपण, जात पात धर्म पंथ याचा विचार न करता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं या महाराष्ट्रातल्या जनतेचं प्राण वाचवण्याचं काम केलं.
एका बाजूला उत्तर प्रदेशच्या या गंगेमध्ये हजारो लाखो प्रेत रोज आम्हाला वाहताना दिसत होती. रोज सकाळी बघावं तर गंगेमध्ये प्रेत सोडली जात आहेत बेवारसपणे. आणि त्यावेळेला आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या राज्याचा मुख्यमंत्री दिवसभर कोणत्या गावामध्ये काय चाललंय, वैद्यकीय सुविधा पोचल्यात की नाही, औषधं पोचलीत की नाही, इंजेक्शन मिळतात की नाही याची काळजी घेतो. कर्जमाफीचा विषय आपण सांगितला. यासारखी कामं आपण करून सुद्धा शेवटी 2.5 वर्षानंतर हे सरकार खोटेपणानं पाडण्यात आलं, गद्दारी करून पाडण्यात आलं. परवा फार गंमत झाली बाळासाहेब. या राज्याचे उपमुख्यमंत्री हे श्रीनगरला गेले रक्तदान करायला. आम्ही ते पाहिलं, ते रक्तदान करतायत, सैनिकांना रक्त देणार. मी ताबडतोब तिकडल्या जनरलला पत्र लिहिलं की सैनिकांच्या अंगामध्ये महाराष्ट्रातल्या गद्दारांचं रक्त जाता कामा नये. तुम्ही हा फार मोठा अपराध करताय. आमचं सैन्य स्वाभिमानी आहे, आमचं सैन्य शूर आहे, आमचं सैन्य हे डरपोक नाही, शरणागती पत्करणारं नाही. त्यांच्या अंगामध्ये अशा प्रकारचं रक्त तुम्ही घातलं तर या देशावर आफत येईल. मी ताबडतोब पत्र लिहिले, सरकारला सावध केलं मी ते. तर अशा प्रकारचं राज्य, इथे राजकारणाचा विषय मला फार करायचा नाही, आमच्या थोरात साहेबांनी काढला म्हणून थोडं मी त्याला आपलं. पण बाळासाहेब, हे दिवस जाणार आहे. या देशामध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सध्या जे तुफान उठलेलं आहे, राहुल गांधींसारखा नेता, मी सातत्यानं त्यांच्याबरोबर, जरी मी दुसऱ्या पक्षाचा असलो तरी मी सातत्यानं बोलणारा माणूस आहे. देशाचं नेतृत्व करेल तो राहुल गांधीच करतील. रोज खोटेपणाचा बुरखा पाडतोय. सरकार सत्तेवरती कसं आलं महाराष्ट्रात आणि देशामध्ये? बनावट मतदार, खोटे मतदार, कुठे मतदार लाखोनी गाळायचे, कुठे टाकायचे. महाभारतामध्ये 100 कौरव आहेत आणि आपल्याला आश्चर्य वाटतं कधी कधी की एका बापाला आईला 100 पोरं कशी होऊ शकतात. कौरव 100 पोरं झाली. पण ते आता मला खरं वाटतं मतदार याद्या पाहिल्यावर. त्या वाराणसीमध्ये, लखनौमध्ये एका एका घरामध्ये एका आई बापाला 100 पोरं दाखवली. तेव्हा मला वाटलं की धृतराष्ट्राला 100 पोरं कौरव नक्की झाले असतील. कारण ह्या कलियुगात सुद्धा मतदार यादीमध्ये एकेका बापाला, एकेका आईला 100 100 पोरं आहेत. मोठा पोरगा 72 वर्षाचा आणि छोटा पोरगा 21 वर्षाचा आणि अशी मध्ये 100 पोरं आहेत. हा चमत्कार ह्याच काळामध्ये होऊ शकतो आणि आपण सगळे हे बुरखे आता पाडतो. खोटेपणा फार काय टिकत नाही. हे धर्मराज्य आहे, काही झालं तरी लक्षात घ्या, धर्माचं राज्य आहे. भारत देश सहज निर्माण झाला नाही, हा महाराष्ट्र सहज निर्माण झाला नाही, तो का आकाशातून पडलेला नाहीये. फार मोठं धार्मिक अधिष्ठान या देशाला लाभलेलं आहे. अनेक संत, महात्मे, पुण्यात्मे यांच्या तपस्येत हे भारतवर्ष निर्माण झालेलं आहे. त्याच्यामुळे आता हा जो खोटं राज्य आहे, खोटं सरकार आहे, ते जाणार आहे. आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्रात आणि देशामध्ये बाळासाहेब थोरात, लक्षात घ्या मी काय म्हणतो ते. मी म्हणतो ते नेहमी खरं होते पण सांगतोय. आणि मी या जागरूक देवस्थानाच्या साक्षीनं सांगतोय, 100% देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये बदलाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना या महाराष्ट्राची आणि देशाची सेवा करण्याची संधी आपल्याला प्राप्त होणार आहे. हा जागरूक देवस्थान आहे. मी देवळात फार कमी जातो. मी हिंदुत्वाचा सगळ्यात जास्त प्रचार करतो.
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर सातत्याने 40 वर्ष काम केलेला मी माणूस आहे. सभा असतील, आमचा सामना असेल, ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा मी माणूस आहे. पण मी अशा ठिकाणी कमी जातो, काम करतो. पण इथे माझे सातत्यानं 1 वर्षानंतर मला नुसतं आमंत्रण आलं की मी किती म्हणत टाळायचा प्रयत्न केला तरी मला इथे यावंच लागतं. ही या देवस्थानाची ताकद. आणि मी नेहमी सांगतो की शेवटी देवाच्या नावावर काम करणारी माणसं असतात. या माणसाने देवासारखं काम करावं तेव्हा देवाचं महात्म्य राहतं. या भागातली माणसं तसं काम करतात, ते तसंच काम करत राहू द्या. आपल्यामुळे हे राज्य हा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्र धर्म आहे, तो तसाच टिकवून ठेवूया. आणि बाळासाहेब थोरात यांच्यासारखा एक बुलंद नेता या भागाला लाभलेला आहे. त्यांच्या मागे ठामपणे उभे राहा. पाणी आणि शिक्षण देणारा नेता असतो, तोच खरा नेता असतो. बाकी सगळे पैसे वाटणारे नेते येतात आणि जातात. मी पुन्हा एकदा पुणेकर बाबा, त्यानंतर आमचे बबन महाराज, उमाजी महाराज पुणेकर, सगळ्यांचा आभारी आहे. तुम्ही मला इथे धरून घेऊन येता आणि इथे आशीर्वाद देवाचे देता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.